आज महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झाली आहे। अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीत करण्यात आले आहेत। मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत। जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूयात ते काय म्हणतात। तब्बल 9 वर्षानंतर जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामधील प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेल्या ते पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासाठी जे प्रत्येकाचे नेते मंडळी असतील यांनी कंबर कसली होती। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा जो आहे तो निश्चितपणे पाहायला मिळाला। या ठिकाणी अजित पवार हे अगदी ठाण मांडून होते। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देखील आज शेवटच्या क्षणापर्यंत पुण्यामध्ये थांबून होते। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेचा निकाल जो आहे तो कसा असेल याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर उद्यापासून मतपेट्या ज्या आहेत ते प्रशासनाच्या वतीने मतपेट्या ज्या आहेत त्या मतदान केंद्रावर दाखल होतील। त्याचप्रमाणे प्रचाराची तोफ जी आहे ती आज थंडावल्यामुळे आजपासूनचा रात्रीचा जो प्रचार असेल किंवा कंदील प्रचार ज्याला म्हणतात अगदी तो प्रचार सुरू होईल आणि त्यावर प्रशासन त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज असेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मतदार राजा परवा आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावेल आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांची जी एकमेकांवर केलेली आरोप असतील प्रत्यारोप असतील हे पाहणं ते पाहिल्यानंतर मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महानगरपालिकेचा निकाल हा कोणाच्या बाजूने लागतो, दिलेली आश्वासनांच्या पूर्ण होतील का याच्यावर ठेवलेला मतदार राजाचा विश्वास हा सार्थकी लागतो का आणि या दोन्ही नेत्यांची जी आश्वासनं आहेत या पूर्तीसाठी पुणेकर पुन्हा एकदा सज्ज होतो का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अनिलसह विशाल रेवडेकर, LS मराठी न्यूज, पुणे पिंपरी चिंचवड।